राम राम. थोड्या वेगळ्या पद्धतीने पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिन्याचे पानं, तेलात परतलेल्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, जिरे व धणे किंचित भाजून घेतलेले आहे, खोबऱ्याचा कीस, भाजलेले शेंगदाणे, कढीपत्त्याचे पानं, चवीपुरतं मीठ. चटणीसाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये घालूया कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, भाजलेले जिरे, भाजलेले धणे, सेंदव मीठ. आता हे सगळं पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ. चटणी पाहू, किंचित मी जाडसर फिरवून घेतलेली आहे. मस्त. आता यामध्ये घालूया भाजलेले शेंगदाणे, खोबऱ्याचा कीस. मी हे आधी नाही घालत, अशा प्रकारे फिरवल्यामुळे चटणीला एक वेगळीच चव येते. कोथिंबीर वगैरे फिरवून झाल्यानंतर घातल्यानंतर पुन्हा फिरवल्यामुळे एक वेगळीच चव येते. पुन्हा पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, पाणी न घालता मी चटणी फिरवून घेतलेली आहे. मस्त. तर या चटणीमध्ये घातलेले पदार्थ शरीराला गारवा तर देतातच, सोबतच शरीराला याचे फायदे पण खूप होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.